प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 म्हणते, एक पेरूची किंमत 5 रुपये व आंब्याची किंमत 7 रुपये होती. हे दोन्ही फळे खरेदी करण्यासाठी एकूण 38 रुपये खर्च आला, तर आंब्याची किंमत किती? तर पहा, लक्षात घ्या, हा प्रश्न आपण पर्यायावरून सोडवू. तर पर्यायावरून सोडवताना लक्षात घ्या, तर पहा, एका पेरूची किंमत किती म्हणते? एका पेरूची किंमत म्हणते 5 रुपये होती आणि आंब्याची किंमत किती रुपये? 7 रुपये आहे. असे करून दोघांसाठी खर्च किती आला म्हणते? एकूण खर्च 38 रुपये आला. तर त्यापैकी म्हणते आंब्याची खरेदी किती म्हणते? पर्यावरून जर आपण सोडवतो म्हटलं तर समजा एका पेरूची किंमत आणि आंब्याची किंमत, तर एका आंब्याची किंमत किती आहे? 7 रुपये. त्याप्रमाणे जर आपण पर्यावरून समजा 4 रुपये समजा एका आंब्याची किंमत पकडली तर 7 किती होणार? 28. म्हणजे 28 रुपयाचे काय झाले? आंबे. मग 28 रुपयाचे आंबे झाले. मग 38 मधून 28 गेले म्हणजे उरले किती? 10 रुपये. तर मग 10 रुपये 5 रुपयाचा एक पेरू. मग जर का 5 रुपयानं जर गेले भागतो म्हटलं तर किती येणार? 2. म्हणून पर्यायामधून काय येणार आपलं? 4 रुपये आंब्याची किंमत काय येणार? बरोबर येणार. बाकीची जर का घेतो म्हटलं तर भागाकार देता येणार नाही. पहा, जर का 7 रुपयाचा एक पेरू, ठीक आहे, 7 रुपयाचा एक पेरू, 2 खरेदी केले, 7 दोन्ही किती होणार? 14. आणि 38 मधून जर का आपले 14 गेले तर 4 इथं किती उरून आले? आपलं 4 मधून गेले 2, 24. बरोबर आहे. 24 ला 5 भाग जाते, काही भाग जात नाही, म्हणजे 2 येणार नाही. त्यानंतर 3चा जर का विचार करतो म्हटलं 7 त्रिक 21, मग पुन्हा जर का वजा केले तर पुन्हा 5 भाग जाणार नाही. आणि 5वा जर का विचार करतो 5 5 25, म्हणजे 38 मधून जर का 25 गेली तर 3 आणि 13, 13 पुन्हा किती? 7 भाग जात नाही. पण पर्याय क्रमांक 4 आपलं काय आहे? बरोबर आहे. म्हणजे त्याने किती आंबे खरेदी केले? तर 4 आंबे खरेदी केले. प्रश्न क्रमांक 52 म्हणते, एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करते. या दूधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल? साधी गोष्ट आहे. 80% भेसळ करते. 80 लिटर दूध घेतले तर 80% भेसळ करते. म्हणजे 80चे 80% जर आपण काढतो म्हटलं 8 किती होणार? 64% काय होऊन आला? भेसळ होऊन आला. मग टोटल होते 80 लिटर. 80 लिटरमध्ये 64% भेसळ आहे. 80 मधून 64 गेले, उरले किती? मग 16 लिटर. म्हणून आपले दूध किती लिटर भेटणार? 16 लिटर भेटणार. म्हणून पर्याय क्रमांक 3 16 लिटर. क्रमांक 53 म्हणते, एक वसतिगृहात 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस अन्न पुरेल इतका अन्न साठा उपलब्ध आहे. 10 दिवसानंतर 25 विद्यार्थी सोडून गेले तर पहिल्या दिवसापासून किती अन्न साठा पुरेल म्हणते? तर पहा, याचं सूत्र निर्माण होते. एक सूत्र म्हणजे कसं होते? दिवस बरोबर दिवसातील फरक गुणेला सुरुवातीचे सैनिक भागेला आपण म्हणू याच्यात उर्वरित सैनिक. ठीक आहे, भागेला उर्वरित सैनिक. तर पहा, तर एका वसतिगृहात एकूण 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस अन्न पुरेल. दिवसातील फरक इकडे 45 येणार आणि दुसरं 10 दिवसानंतर सोडून गेले म्हणजे काय येणार? इथं वजा 10. ठीक आहे. सुरुवातीला सैनिक म्हणजे सुरुवातीला असणारे विद्यार्थी किती होते? 150 विद्यार्थी होते, म्हणजे इथे येणार 150. त्यानंतर उर्वरित, मग 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस अन्न पुरेल व 10 दिवसानंतर 25 विद्यार्थी सोडून गेले. मग आता टोटल 150 होते, 25 सोडून गेले म्हणजे वजा 25. मग हे जर का आपण इथं सोडतो म्हटलं एकूण किती दिवस पुरणार? म्हणजे आपण इथं पकडू x. मग हे जर का सोडतो म्हटलं 45 मधून 10 गेले किती होणार? 35 गुणेला 150 भागेला किती होणार? इथं 125. हे जर का सोडतो म्हटलं तर इथं 25 5 आणि 25 सख, इथं 5 7 35 आणि इथं किती होणार? 7 सखम 42. 7 सखम 42 सोडून गेले तर अन्न किती दिवस पुरेल म्हणते? आता हे किती झालं? 42 झालं. अलग लक्षात. मग 10 दिवसानंतर गेले म्हणते ना, 10 दिवसानंतर गेले तर मग 10 याच्यात काय करावं लागन? प्लस करावं लागेल. म्हणजे सुरुवातीला एकूण किती होते? 52 सैनिक होते. म्हणजे उत्तर काय येणार? 52. 54. प्रश्न क्रमांक 54 म्हणते, 40%चे 80% प्लस 12%चे 9% बरोबर किती? पहा, 4%चे 8% प्लस 12%चे 9% बरोबर किती? मग पहा, 4%. मग आता 4% म्हणजे काय होणार? भागेला 100%. म्हणजे भागेला 100 होते. चे म्हणजे गुणेला. इथं 8% म्हणजे भागेला 100 अधिक 12% म्हणजे भागेला 100. चे म्हणजे गुणेला 9% म्हणजे भागेला 100. मग हे जर का आपण सोडतो म्हटलं वरच्याचा गुणाकार करा. 8 चोक किती होणार? 32 आणि 100 गुणेला 100 म्हणजे एकवर किती शून्य? आपण 4 शून्य देऊ. अधिक इथं 12 9 किती होणार? 108 भागेला 100 गुणेला 100 म्हणजे एकवर किती शून्य? 4 शून्य. मग आता आपल्याला इथं दिसून आलं बेरीज करताना आपला काय छेद समान आहे आणि इथं बेरीज चिन्ह म्हणजे वरच्या काय होणार? बेरीज होणार. मग 8 आणि 2 10 चे शून्य, आजचा आला 1 1 0 अधिक 1 म्हणजे 1. इथं काय येणार? 1 1 आणि 1 2 म्हणजे किती येणार?
एक मिनिट बेरीज जर आपण इथं करतो म्हटलं तर 8 आणि 2 10ची 0, हातचाला 1, 3 आणि 1 4 आणि हा एक जातो म्हणजे 140. 140 भागेला किती होणार 10,000. 1 2 3 4. ठीक आहे, 0 0 हा कटून गेला म्हणजे 14 भागेला 1000. मग का 1000 आहे इथं 1000 आहे. ह्या 1000 जर का मी भागतो म्हटलं इथं किती शून्य आहे 3 शून्य आहे. जर मग समजा कोणत्याही संख्येला जर का तुम्हाला 10 100 1000 10,000 जर का भागायचं असेल तर खाली दिलेल्या शून्याची संख्या काय होऊन जाते कट होऊन जाते आणि खाली जेवढे शून्य असन वरतं तेवढ्याच घरानंतर उजवीकडून पॉईंट द्यायचा किंवा वरतं शून्य असन आणि वरचा शून्य काढायचा असेल तर खाली तेवढ्याच घरानंतर उजवीकडून पॉईंट द्यायचा. तर इथं 3 शून्य आहे तर वरतं सुद्धा 3 घरानंतर पॉईंट 1 2. आता दोनच घर आहे, एक घर आपल्या मतानं लावायचं 0. मग इथं काय येणार पॉईंट म्हणजे 0.014 म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 4 0.014. 55. प्रश्न क्रमांक 55. 2x अधिक 3y 3y बरोबर 22 इकडे काय म्हणते 3x अधिक 2y बरोबर 23 तर x बरोबर किती म्हणते. तर पहा आपण पर्यायावरून जर आपण x ची संख्या घेतो म्हटलं तर समजा पर्याय क्रमांक आपण समजा 1 घेऊ 5. इथे x च्या ठिकाणी समजा आपण 5 लिहू तर इथं 2 गुणिले 5 अधिक 3y बरोबर 22. ठीक आहे, मग आता 5 दोन्ही किती झाले 10 अधिक 3y बरोबर इथं काय घेतले आपण 22. मग 10 इकडे जाताना काय होणार मायनस म्हणजे 3y बरोबर 22 मधून 10 गेला 12 म्हणजे y बरोबर आपल्याला भेटला 4. कारण की 1000 ने भागाकार म्हणजे y बरोबर 4 भेटला आणि x बरोबर किती भेटला 5. मग इथं y बरोबर 4 ठेवलं तर 12 इथे पाहून घ्या. इथं जर का आपण समजा x च्या ठिकाणी 5 ठेवलं 5 दोन्ही किती झाले 10 आणि इथं काय ठेवले 4 म्हणजे 4 किती झाले 12 12 आणि 10 किती होऊन आले 22. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत आपण किती घ्यायला पाहिजे x ची किंमत 5 घ्यायला म्हणजे आपलं समीकरण बरोबर येणार. मग इथं पाहून घ्या इथे आपण जर का समजा 5 तरी किती होणार 15 आणि इथं काय होणार 4 दुनी 8 आणि 15 8 किती होऊन आले 23. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे आपलं x ची किंमत बरोबर 5. पुढचा प्रश्न म्हणते एक पॅसेंजर गाडीला पुणे ते सातारा 240 किलोमीटर अंतर कापण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात तर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 किलोमीटरने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती. पहा आता असा प्रश्न आपण शक्यतो आपण काय करू पर्यावरून सोडवू म्हणजे एकदम सोपी जाणार. पहा एकूण अंतर किती आहे 240 किलोमीटर आहे. तर इथं जलद गाडी आहे एक जलद गाडी आहे एक जलद आहे आणि एक कोणती आहे हळू आहे. ठीक आहे, एक जलद गाडी आणि पॅसेंजर गाडी आहे. तर जलद गाडी हे पॅसेंजर गाडीपेक्षा 2 तास कमी वेळ घेते म्हणजे समजा 2 तास काय घेते कमी वेळ घेते म्हणजे याच्यातला फरक कितीचा आला पाहिजे 2 तासाचा आला पाहिजे. तर मग पर्यायामधून एकूण किलोमीटर किती आहे 240. मग पर्यायामधून जर का आपण इथं घेतो म्हटलं तर 240 एकूण किलोमीटर आहे. पर्यायामधून जर आपण हे सोडवतो म्हटलं जर समजा आपण पॅसेंजर गाडीचा वेग घेतला समजा 40 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आणि जे जलद गाडी आहे तिचा वेग 20 किलोमीटर अधिक आहे म्हणजे हे 240 किलोमीटर अंतर कापण्यासाठी समजा येईल किती वेळ लागून 60 किलोमीटर प्रति तास. मग याच्यातला फरक 2 तासाचा का पाहू आपण. हा 0 0 कटला 4 1 4 4 6 24. हा 0 0 कटला 4 1 4 4 6 चौक 24. म्हणजे पहा पॅसेंजर गाडीला 6 तास लागून आले तर जलद गाडीला किती तास लागून आले 4 तास. मग जलद गाडी पॅसेंजर गाडीपेक्षा 2 तास काय घेते कमी घेते. बरोबर आहे म्हणजे पॅसेंजर गाडीला 6 तास तर जलद गाडीला 4 तास. म्हणून आपल्यासाठी पर्याय क्रमांक 1 40 काय येणार पॅसेंजरसाठी 40 किलोमीटर प्रति तास वेग काय येणार बरोबर येणार. प्रश्न क्रमांक 57. एक स्कूटर एक पेट्रोलवर 45 किलोमीटर अंतर कापू शकते तर 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागणार. सोपी प्रश्न आहे. पहा 1 लिटर मध्ये किती म्हणते 1 लिटर मध्ये 45 किलोमीटर अंतर कापू शकते तर 180 किलोमीटर तर 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागणार. मग आता याचा तिरपा गुणाकार करा. ठीक आहे, 45 गुणिला x बरोबर 180 गुणिला 1. मग हा 45 इकडे भागाकारात येणार म्हणून 180 भागेला 45 तर 9 5 45 9 2 18 आणि 5 24 म्हणजे किती लिटर पेट्रोल लागणार 4 लिटर पेट्रोल लागणार म्हणजे पर्याय क्रमांक 1 4. क्रमांक 58 म्हणते एक चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 400 चौरस किलोमीटर असून त्या मैदानाच्या 6 पदरी तारेचे कुंपण करावयाचे आहे तर किती मीटरचा तार लागणार म्हणते. पहा आता समजा एक चौरस आहे हा चौरस हा किती मीटर क्षेत्रफळ हा जो टोटल क्षेत्रफळ आहे म्हणते किती मीटरचा 400 मीटरचा टोटल क्षेत्रफळ आहे. तर जे 6 पदरी कुंपण म्हणजे हे बाउंड्री आलं का लक्षात. समजा हे कुंपण म्हणजे काय बाउंड्री हे 6 पदरी करण्यासाठी एकूण किती मीटर तार लागणार म्हणते. मग चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र येते पहा
इथं चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे ते बाजूचा वर्ग, चौरस क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, चौरसाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, मग क्षेत्रफळच्या ठिकाणी क्षेत्रफळ लिहा 400. आता बाजूचा वर्ग, मग आता बाजूचा वर्ग 400 दिलेला आहे म्हणजे याची बाजू काय येणार, म्हणजे वर्गमूळ किती येणार 20, म्हणजे एक बाजू किती होऊन जाणार, एक बाजू होऊन जाणार 20ची, एक बाजू किती होणार 20 चौरस किलोमीटर होणार एक बाजू. मग एक बाजू 20ची म्हणजे हे बाजू 20ची, ही बाजू 20ची, ही बाजू 20ची आणि ही बाजू 20ची. मग पूर्ण टोटल चारही बाजू किती होणार 20 गुणिले 4 म्हणजे पूर्ण टोटल बाजू होणार 80. टोटल बाजू किती होणार 80 मीटरची होणार, टोटल बाजू 80 मीटरची आपली होऊन जाणार. तर म्हणजे असे 6 पदरी कुंपण घालायचे आहे. मग एक पूर्ण गोल 80 मीटरचा, तर 6ची किती होणार 8 सकम 48 म्हणजे 480 मीटर काय लागणार तार लागणार. पर्याय क्रमांक 3 480. प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 पुढीलपैकी कोणती सहभाज्य संख्या आहे. 7 14 34 35 12 18 17 आणि 170. पहा आता सहअभाज्य संख्या आहे. मग आता गोष्ट कशी आहे, आता सहअभाज्य संख्या आहे म्हणते, तर सहअभाज्य संख्या आपल्याला पाहिजे असेल तर काय करावं लागते, दिलेल्या संख्ये हे काय असले पाहिजे, दोन्ही संख्या हे काय असल्या पाहिजे क्रमागत असल्या पाहिजे, किंवा क्रमागत जर नसेल तर दोन्ही संख्येचा जो मसावी आहे तो एक असला पाहिजे. मग पहा इथं 7 आणि 14चा मसावी घेतो म्हटलं तर एक येणार नाही. ठीक आहे, इथं फक्त एकच संख्या आहे 14 आणि आपला 34 आणि 35. ह्या संख्येचा जर आपण एचसीएफ काढतो म्हटलं तर ह्या संख्येचा एचसीएफ फक्त काय येते एक येते, बाकी कोणत्याच संख्येचा एचसीएफ एक येणार नाही. याचा मसावी किती येणार 7 येणार. याचा मसावी जर आपण काढतो म्हटलं 6 येणार आणि याचा मसावी काढतो म्हटलं किती येणार 17 येणार. म्हणून ह्याचाच मसावी फक्त काय येते एक येते. म्हणून सहअभाज्य संख्या आपली कोणती येते, पर्याय क्रमांक 2 34 आणि 35. क्रमांक 60. प्रश्न क्रमांक 60 0.05 गुणिले 0.005 भागेला 0.005. आता हा प्रश्न आपल्याला कंचे भाऊचा प्रश्न सोडवायचा आहे. तर वर्त पहा, आता आपण हे सोडून पाहू. वर्त पहा एकूण किती घरांतर पॉईंट आहे एक. पहा पहिले तर संख्या जच्या तशी लिहून घ्या 5 गुणिले 5 भागेला 5. ठीक आहे, वर्त किती घरांतर पॉईंट आहे 1 2 3 4 5. वर्त एकूण 5 घरांतर पॉईंट आहे म्हणून त्याऐवजी खाली 1 वर किती शून्य द्यायचे 5 शून्य द्यायचे. ठीक आहे, आता खाली 1 2 3 4 खाली 4 घरांतर पॉईंट आहे म्हणून त्याऐवजी वर्त 1 वर किती शून्य द्यायचे 4 शून्य द्यायचे. मग इथं हे 4 शून्य तुमचे कटले, हा 5 5 कटला म्हणजे काय उरला 5/10. 5/10 म्हणजे किती होते 0.5. 0.5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 0.5. प्रश्न क्रमांक 61 म्हणते एक्स आणि वाय संख्या 115 XY चे 2 अंक आहे जे 90 ने भाजक आहे, तर एक्स आणि वाय बरोबर किती म्हणते. तर पहा आता 115 XY हे 90 चे 2 भाजक आहे म्हणते. 90 XY च्या ठिकाणी 2 असे अंक येणार, हे 90 न भाग जाईल समजा या पूर्ण संख्येले. तर 90 चे भाजक म्हणजे आपण कोणते कोणते होणार 9 10 किती होते 90. 90 चे भाजक किती होणार 9 10 90. मग आता 10 जर का ह्या संख्येला भाग दिला पाहिजे तर शेवटी एकक स्थानी शून्य लागणार म्हणजे लागणार, कारण की 10 त्याशिवाय भाग जात नाही. आणि आता राहिला प्रश्न 9 न भाग गेला पाहिजे. मग 9 न भाग गेला पाहिजे तर 9ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या अंकाच्या बेरजेला 9 न भाग गेला पाहिजे. मग आता आपण पर्यायामधून एक्सच्या ठिकाणी संख्या ठेवून पाहू. पर्यायामधून जर का आपण एक्सच्या ठिकाणी समजा आपण इथं 2 ठेवला, समजा इथं आपण ठेवलं 1 5, ह्या एक्सच्या ठिकाणी काय ठेवला 2 आणि 10 नाही ह्या संख्येला भाग गेला पाहिजे म्हणजे इथं काय ठेवून पाहायला लागणार आपल्याला 0. म्हणजे 115 20 याला 90 न भाग जाते काय, 10 न तर जाणार कारण की इथं 0 आहे म्हणून 10चा विषय संपला. आता 9 न भाग जाते काय, तर पूर्ण अंकाची बेरीज म्हणजे 5 आणि 2 7 1 8 आणि 1 9 म्हणजे याले सुद्धा काय जाते 9 न भाग जाते. म्हणजे या संख्येला काय जाते 9 न भाग जाते आणि या संख्येला 10 ने भाग जाते. म्हणून पर्यायामधून आपण जर का समजा एक्स च्या ठिकाणी आपण 2 ठेवला तर म्हणजे काय ते आपलं उत्तर काय ते बरोबर येते. म्हणजे एक्स ची किंमत काय येणार बरोबर किती येणार 2. मग एक्स ची किंमत 2 ठेवली, वाय ची किंमत आपण काय ठेवली 0. वाय ची किंमत इथं काय ठेवली 0. म्हणून 2 अधिक 0 म्हणजे किती येणार 2. म्हणजे उत्तर येणार आपलं पर्याय क्रमांक 1 2. पहा एक टेलिव्हिजनची किंमत एक प्रिंटरच्या किमतीच्या 35,000 ने कमी आहे. जर प्रिंटरची किंमत हे टेलिव्हिजनच्या किमतीच्या दुप्पट आहे. इथं प्रिंटर आहे आणि टेलिव्हिजन आहे. जर प्रिंटरची किंमत हे टेलिव्हिजनच्या काय म्हणजे दुप्पट आहे, म्हणजे समजा याचं गुणोत्तर 1 आहे तर याचं गुणोत्तर किती आहे 2 आहे. ठीक आहे, आणि याच्यातल्या किमतीचा फरक कितीचा म्हणजे 35,000. तसं जर का आपण इथं युनिटचा फरक पाहतो म्हटलं, इथं किती युनिटचा फरक पडला 1 युनिटचा फरक पडला. प्रिंटरचं युनिट आहे 2 आणि टेलिव्हिजनचं युनिट आहे 1 आणि याच्या दोघांतला फरक कितीचा आहे 1 युनिटचा फरक पडून आला आणि हा 1 युनिटचा फरक म्हणजे किती आहे 35,000 रुपये आहे. मग आता विचारलं काय, तर मग त्याचमध्ये टेलिव्हिजनची किंमत किती, मग टेलिव्हिजनचं गुणोत्तर किती आहे 1 आणि 1 म्हणजे 35,000 दिला म्हणजे आपलं उत्तर काय येणार 35,000 म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63 100 अंडे 4 मिनिटात मोजू शकतात जेव्हा की बी तेवढेच अंडे 5 मिनिटात मोजू शकतात, तर दोन्ही मिळून एक सोबत 450 अंडे किती वेळात मोजणार. तर पहा
आता ए जो आहे ए हा पूर्ण 100 अंडे मोजायला 4 मिनिटं लागतात. आपल्याला एका मिनिटाची क्षमता काढायला लागेल. 1 मिनिट 1 मिनिटात किती होणार? तर 4 पंचवीस 100 म्हणजे एका मिनिटात किती होणार? 25 अंडे मोजणार. आणि बी तेवढेच अंडे म्हणजे किती? 100 अंडे 5 मिनिटात मोजू शकते. तर एका मिनिटात 5 × 100 म्हणजे किती मोजू शकणार? 20. तर दोन्ही मिळून एका मिनिटात किती मोजणार? हा 20 आणि हा 25. म्हणून दोन्ही मिळून एका मिनिटात किती मोजणार? 45 अंडे मोजणार. अंडे किती मोजायचे आपल्याला? एकूण अंडे आहेत 405 आणि एका मिनिटात हे दोन्ही मिळून मोजते 45 अंडे. म्हणून 450 भागेला 45 45 एक 45 म्हणजे किती मिनिटं लागणार? 10 मिनिटात दोन्ही मिळून 450 अंडे मोजणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 10 मिनिटं. प्रश्न क्रमांक 64. एक मोटर कार 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालणे सुरू करते आणि प्रत्येक 2 तासानंतर त्याचा वेग 15 किलोमीटर वाढतो. तर 360 मीटर अंतर पार करण्यासाठी एकूण किती वेळ लागणार? पहा. आता हे समजा इथून एवढं अंतर आपण पकडलं. टोटल 360 किलोमीटरचं आपल्याला अंतर पार करणे आहे. तर एक मोटर कार 60 किलोमीटर वेगाने चालणे सुरू करते. समजा हिनं 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालणे सुरू केले. त्यानंतर काय म्हणते? 2 तासानंतर ते तिचा वेग वाढवते. प्रत्येक 2 तासानंतर. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 60 किलोमीटर चालली असं 2 तास. म्हणून साइन दोन्ही किती झाले? 120 किलोमीटर चालली. मग त्याचे पुढच्या 2 तासानंतर त्यानं वेग किती किलोमीटरचा वाढवला? म्हणजे 15 किलोमीटर. म्हणजे 60 होता, 15 वेग वाढला म्हणजे इथं किती झाला? 75 किलोमीटर प्रति तास. मग 2 तासानंतर पुन्हा वेग वाढते म्हणजे हे 2 तासापर्यंत चालली. 75 दोन्ही किती झाले? 150 किलोमीटर चालले. ठीक आहे. मग आता पुन्हा किती वाढणार? पुन्हा वेळ 15 वाढणार. म्हणजे 75 आणि 15 जर का वेग वाढला तर किती होणार? आता 90 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. मग पहा. आता 360 किलोमीटर टोटल चालण्या. 120 पहिले चालले, 270 150 पहिले चालले. म्हणजे 120 आणि 150 म्हणजे किती होणार आपल्यावर? 270 किलोमीटर चालले. टोटल चालणं होते 360. मग 360 मधून जर का आपण 270 आपण वजा जर का करतो म्हटलं तर उरले किती आपल्याजवळ आता? 90 किलोमीटर चालणे आहे. म्हणजे शेवटी इथं किती किलोमीटर चालणे? 90 किलोमीटर. आता वेग किती आहे? 90 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे इथं किती तास लागणार? 1 तास. म्हणजे हे किती होऊन जाणार? 90 किलोमीटर. पहिले 2 तास लागले 60 किलोमीटरच्या वेगानं, 75च्या वेगानं 2 तास लागले आणि 90च्या वेगानं 1 तास लागला. म्हणजे टोटल तास किती लागले? 5. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय येणार? 5. प्रश्न क्रमांक 65. दीपकचा पगार सुरुवातीस 15% वाढवण्यात आला, परंतु 20% नंतर कमी करण्यात आला. तर एकूण पगारात शेकडा काय वाढ किंवा घट झाली? म्हणते पहा. 15% वाढ झाली. पहा आता हा प्रश्न कसा सोडवा लागेल? 15% वाढ झाली म्हणजे 15% म्हणजे 15 छेद काय होणार? 100. 5 × 15 5 20 100. वाढ झाली म्हणजे 20 वर 3ची वाढ झाली. म्हणजे पहिले पगार 20 होता आणि 3 वाढला म्हणजे किती झाला पगार? आता 23 झाला. मग काय म्हणते पुढं? 20%ची कमी झाली. 20% 20% म्हणजे किती होणार? 20/100. 0 0 कटला म्हणजे 1/5. मग आता काय झाली? कमी झाली म्हणजे 5 वर 1ची कमी झाली. म्हणजे पहिले पगार 5 होता आणि तो 1 कमी झाला म्हणजे किती झाला? 4. मग आता हे आपल्याला सोडवून आहे. 20 5 किती होणार? 100. म्हणजे पहिले पगार 100 होता आणि 23 गुणिले 4 4 × 1200. 2 हातचा आला 1 4 2 8 1 9. म्हणजे मग पगार किती झाला? 92. पहिले पगार होता 100 मग पगार झाला 92. मग 100 वरून पगार 92 झाला म्हणजे 8%ची काय झाली? याच्यात घट झाली. तर दीपकच्या पगारात घट झाली का वाढ झाली? तर दीपकच्या पगारात 8%ची काय झाली? घट झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 8%. 66. एचे वय बीच्या वयाच्या 2 पट व बीचे वय सीच्या वयाच्या 1/3च्या बरोबर आहे. जर ए बी सी यांच्या वयाची बेरीज 42 आहे तर ए बीचे वयाची बेरीज किती? पहा. इथं तिघजण आहे म्हणते, ए बी आणि सी. आता एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट. एचे वय जे आहे बीच्या वयाच्या दुप्पट म्हणजे समजा हा एचे वय बीच्या वयाच्या म्हणजे बी 1 आहे तर हा किती आहे? 2 आहे. मग पुढं बीचे वय सीच्या वयाच्या 1/3 पट. आता बीचे वय जे आहे म्हणते हे सीच्या वयाच्या किती आहे म्हणते? 1/3. आता समजा इथं बी किती पकडला आहे? पण बी 1 पकडला. याच्या 1/3 सीच्या वयाच्या 1/3 जर का आपण इथं गुणाकार करतो म्हटलं तर बीचे वय हे सीच्या वयाच्या 1/3. तर पहा बीचे वय 1 हे सीच्या वयाच्या 1/3 आहे. सीच्या वयाच्या काय 1/3 आहे म्हणजे बीचं किती आहे? 1 आहे. सीच्या वयाच्या 1/3 म्हणजे काय होणार? 3 गुणाकार 3 गुणिले 1 भागेला काय होणार? 1 हे बरोबर येणार सी. 1 1 कटला म्हणजे सीचं वय किती येणार? 3. सीचं वय किती येणार? 3. मग आता काय म्हणते? एबीसी यांच्या वयाची बेरीज. एबीसी यांच्या वयाची बेरीज मग इथं गुणोत्तराची बेरीज किती येणार? 3 आणि 1 4. 4 आणि 2 किती झाले? 6. यांच्या वयाचं गुणोत्तर किती आला? 6. आणि 6 म्हणजे वय किती आहे म्हणते? 42 वर्ष. 6 म्हणजे वय किती आहे? 42 वर्ष. तर 1 म्हणजे किती होणार? 1 म्हणजे किती होणार? 7 वर्ष. तर पुढं काय म्हणते? ए आणि बी यांची बेरीज. ए आणि बी यांच्या वयाची बेरीज. ए आणि बीच्या वयाची बेरीज इथं गुणोत्तराची बेरीज किती आहे? 3. तर 3 म्हणजे किती? 7 3 किती होणार? 21. म्हणजे 3 म्हणजे किती होणार? 21. म्हणजे पर्याय क्रमांक 4 21. 67. प्रश्न क्रमांक 67. 9 ने भाग जाणाऱ्या पहिल्या 5 समगुणांकांची सरासरी किती? तर पहा
इथं 9ने भाग जाणाऱ्या पहिल्या 5 समगुणांकाची सरासरी म्हणते. तर नेहमी लक्षात ठेवायचं, क्रमागत समसंख्या म्हणा किंवा क्रमागत विषम संख्या म्हणा, याच्यात फरक कितीचा असते? 2चा असते. आणि क्रमागत नैसर्गिक संख्येत फरक कितीचा असते? नेहमी 1चा असते. तर इथं आपल्याला काय म्हणते? क्रमागत समसंख्येत म्हणते आहे ना. तर 9च्या पहिल्या 5 सम, 9ची पहिली सम कोणती येणार? सम म्हटलं म्हणजे किती येणार? 2. 9 दुनी 18. आणि 5वी सम म्हटलं तर काय करायचं? 5 म्हटलं तर म्हणजे जेवढी म्हटली त्याची दुप्पट. मग 5वी म्हटलं तर काय होणार? 10 घ्यायचे, म्हणजे 9 10 किती होणार? 90. यांची सरासरी किती? मग आता पहिली संख्या 18 भेटली, शेवटची संख्या 19 भेटली, म्हणजे 18 आणि 19 किती होणार? 108. एकूण संख्या 2 म्हणजे भागीला किती होणार? 2. तर 108 ला 2 भागतो म्हटलं किती येणार? 54. म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येणार? 254. प्रश्न क्रमांक 67. एक पुस्तकाची विक्री किंमत ही 840 रुपये आहे, परंतु ती 714 रुपयाला विकली, तर शेकडा सूट किती दिली? मग पहा, 840 रुपयाची वस्तू आपण किती रुपयाला दिली म्हणते? 714 रुपयाला दिली. तर याच्यात फरक कितीचा पडून आला? तर याच्यात फरक पडून आला 126 रुपयाचा. 840 द्यायची होती, 714 दिली, म्हणजे 126 रुपये काय केले? कमी केले. कितीवर? 840 वर. 840 वर 126 रुपये कमी झाले. तर टक्के किती झाले म्हणजे गुन्हेला काय होणार? इथं 100. हे जर का आपण इथं सोडवतो म्हटलं तर पहा, इथं 4 दुनी 8, 4 1 4 0, ठीक आहे. 4 नाही, 6 भाग जाईल, ठीक आहे. इथं 6 जर भाग देतो म्हटलं, 6 1 6, 6 चौक 24, 6 दुनी 12, 6 1 6. त्यानंतर इथं 7 7 त्रिक 21, इथं 7 दुनी 14 म्हणजे 20, 0 0 कटले, इथं आले 5, 5 त्रिक 15, म्हणजे 15% काय देणार? सूट देणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 15%. प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70 काय म्हणते? 6 पाईप एक टँक भरण्यासाठी 1 तास 20 मिनिटं घेतात. म्हणजे 6 पाईप भरण्यासाठी 1 तास 20 मिनिटं, म्हणजे टोटल किती तास लागून आले? टोटल मिनिटं किती लागून आले? 60 मिनिटं. म्हणजे काय होणार? हे 1 तास अधिक येले का म्हणून आपण 20 मिनिटं, टोटल 80 मिनिटं झाले. तर 5 पाईपसाठी किती मिनिटं घेणार? म्हणजे x, ठीक आहे. हे जर का आपण सोडवतो म्हटलं तर इथं 5 16 किती होऊन आले? 80. 16 सकम किती होऊन आले? 96 मिनिटं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 किती येणार? 96. प्रश्न चिन्हाच्या जागी पर्याय चिन्ह ओळखा म्हणते. पर्याय येईल. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल म्हणते? तर पहा, इथं 2चा घात 5 भागेला 2चा घात 8 आणि ह्या सगळ्या संख्येचा घात किती आहे? कंसाचा घात 5 गुणिला 2चा घात -5 बरोबर किती? असं आपल्याला म्हणते. तर पहा, इथं आपलं चिन्हाच्या म्हणजे कंसाच्या बाहेर जे समजा घातांक चिन्ह आहे सगळी संख्येला अवलंबून असते. तर इथं भागाकारात चिन्ह आहे आणि संख्या कशी आहे आपली? समजा इथं संख्या भागाकारात चिन्ह असन आणि घातांकात असन तर काय होत असते? काय होते? घातांकाची काय होते? वजाबाकी होते. मग इथं जर का 5 मधून 8 गेला तर 2चा घात किती होणार? -3. आणि हे संख्या इथं येले काय होणार? गुणेला काय होणार? 5. ठीक आहे. मग हे संख्या जसं जशी लिहू, गुणेला 2 वजा काय होणार? 5. पुन्हा सांगतो, जर संख्या भागाकाराच्या स्वरूपात असन आणि समजा इथं बेस आणि हा का आपला पाया आणि एका झाली पावर, पाया आणि घातांक, तर घातांकाची काय होत असते? वजाबाकी. जर भागाकाराचं चिन्ह असेल तर, जर का गुणाकार असेल तर काय होत असते? घातांकाची बेरीज. मग इथं काय होणार? वजाबाकी. 5 मधून 8 गेला किती उरते? -3 आणि हा गुणेला 5 जच्चा तसा. ही संख्या आपण जच्चा तशी लिहू. 5 गुणिले 3 म्हणजे किती होणार? मायनसचा किती होणार? 3 5 काय होणार? 15, -15. आणि इथं काय येणार? हा येणार -चा 5 जच्चा तसा, कारण की आपला बेस काय झाला? समान झाला. मग आता प्लस मायनस काय होणार? प्लस आपलं मायनस काय होणार? प्लस होणार. म्हणजे काय होणार? 2चा घात काय येणार? 20. परंतु संख्या मोठ्या संख्येचं चिन्ह येणार म्हणजे -चा 2. मग आता 2चा घात -20 असं पर्यायात आहे का? नाही, असं पर्यायामध्ये नाही आहे. तर पर्यायामध्ये आपल्याला दुसऱ्या पद्धतीने जर का समजा मायनसचा आपल्याला प्लस करायचं असेल तर 1 लिहायचा आणि छेदात लिहिताना काय जाणार? प्लसचा काय होणार? मायनस, आणि मायनसचा काय होणार? प्लस. मग इथं काय? हा मायनस आहे तर इथं काय होणार? प्लस होणार. म्हणजे 2चा घात 20. म्हणजे पर्यायामध्ये येणार 1/2चा घात 20. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73. प्रश्न क्रमांक 73 कामकाजचा प्रश्न आहे. तर 10 मजूर रोज 8 तास काम करून 15 दिवसात समाप्त करतात. तर 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात समाप्त करणार? पहा, 10 मजूर रोज 8 तास काम करून 15 दिवसात समाप्त करतात. तर 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात समाप्त करणार? किती दिवसात समाप्त करणार माहिती नाही, म्हणजे आपण पकडू x. मग इथं पहा, 15 तुमचे कटले, 5 1 5, 5 दुनी 10 आणि 8 दुनी किती येणार? 16. म्हणजे किती दिवस येणार? 16 दिवस येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 16. क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 म्हणते आपल्याला, पहा, 9,999 ग्रामचे आपल्याला टनमध्ये रूपांतर करायचे आहे. हे आपल्याला टनमध्ये रूपांतर करायचे आहे. तर पहा, इथं आपल्याला पहिले इथं ग्रामचे किलोग्राम करायला लागेल. मग ग्रामचे किलोग्राम करताना 9,999 किलोग्रामसाठी आपल्याला कितीने भागा लागेल? 1000 जर का येईल भागतो म्हटलं किती 9
999 काय झालं आपलं, हे आता किलोग्राम झालं. मग आता किलोग्रामचे क्विंटलमध्ये रूपांतर करताना म्हणजे 9.9999 याले जर का आपण क्विंटलमध्ये जर का रूपांतर करतो म्हटलं, याला कितीने भागा लागन, 100 भागा लागन. कारण की इथं 100 किलो म्हणजे काय होते, 1 क्विंटल होते. मग 100 जर का भागतो म्हटलं तर हे हे 3 पॉईंट जर आपण हा पॉईंट काढतो म्हटलं, खाली किती होणार, 3 पॉईंट अजून 3 शून्य अजून येऊन जाणार. म्हणजे आपल्याजवळ संख्या होणार 9999 भागेला किती होणार, इथं एकवर किती शून्य झाले आपल्याजवळ, 5 शून्य. मग आता 5 नंतर पॉईंट द्यायचा म्हणजे 1 2 3 4 आणि स्वतःहून 1 लिहून द्या. म्हणजे 1 2 3 4 आणि टोटल किती शून्य आहे, 5 शून्य. म्हणजे 0.0999 काय झाले, हे काय झाले आता क्विंटल झाले. तर क्विंटलचं आपल्याला काय करायचं आहे, टनमध्ये रूपांतर करायचं आहे. क्विंटलचं आपल्याला टनमध्ये रूपांतर करायचं आहे. तर म्हणजे इथं लक्षात येते काय, 10 क्विंटल 10 क्विंटल म्हणजे किती होऊन आले, 1 टन होते. 10 क्विंटल म्हणजे किती होते, 1 टन होते. मग इथं आपल्याला पुन्हा काय करायला, 0.099999 भागेला किती करायला लागेल, मग 10 भागेला काय करायला लागेल, पुन्हा 10. मग आता हे टनमध्ये रूपांतर होणार. टनमध्ये आता इथे किती शून्य, किती नंतर पॉईंट आहे, 1 2 3 4 5. मग हे 5 घरानंतर पॉईंट आहे आणि हा 1 शून्य. म्हणजे आता काय होणार, वरतं अजून एक घर वाढून जाणार. म्हणजे काय होणार, 1 2 3 4 5 आणि 1 6. म्हणजे काय होणार, 0.009999 काय होणार, टन होणार. म्हणजे 9999 किलो ग्राम म्हणजे 0.009999 काय होते, टन होते. मग पर्याय क्रमांक काय होणार आपला 3, 0.009999 टन. संपतरावांनी 1 गाय 1 म्हैस व 1 बैल 9,500 रुपयांना खरेदी केला व किमतीचे प्रमाण याचे दिलेले आहे. ठीक आहे. एक गाय पुढं काय म्हणते, 1 म्हैस आणि 1 बैल यांच्या किमतीचे गुणोत्तर आपल्याला दिले आहे 4 यास 6 यास 9. जर अनुक्रमे आहे तर म्हशीची किंमत किती म्हणते. मग सरळ सरळ याचा जोडा. 9 आणि 6 किती झाले, 15. 15 आणि 4 किती झाले आपले, 19 आहे ना. 15 आणि 4 किती झाले आपले, टोटल 19 युनिट. आणि 19 युनिट म्हणजे किती दिले आहे, 9,500. ठीक आहे. मग 19 युनिट म्हणजे 9,500. तर 19 1 19, 19 5 95. म्हणजे 19 5 95 म्हणजे एका युनिटची किंमत किती झाली, 500. एका युनिटची किंमत 500. तर म्हशीची किंमत किती, तर म्हैस किती आहे, इथं गुणोत्तर 6. 1 म्हणजे किती होते, 500. तर 6 गुणिले 500 म्हणजे 6 पंच किती होणार, 3 आणि ह्याच्यावर 2 शून्य म्हणजे किती होणार, 3000. म्हणजे म्हशीची किंमत किती होते, 3000. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 77, प्रश्न क्रमांक 77 आपल्याला इथं अंक दिलेले आहे. इथं PHY SI CS बरोबर किती आला, 49. त्यानंतर GO बरोबर किती आले आपल्याला, 4. त्यानंतर GARDEN हे बरोबर किती आपल्याजवळ, 36. तर मग विचारलं आहे MOBILE बरोबर किती. तर इथं आपल्या लक्षात असं येते का दिलेला अल्फाबेट एकूण किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7. 7 आला म्हणजे 7चा वर्ग केला. 2 आला म्हणजे 2चा वर्ग केला. इथं 6 आहे म्हणजे इथं 6चा वर्ग. मग इथे याच ठिकाणी 1 2 3 4 5 6 6 आहे म्हणजे 6चा वर्ग किती होते, 36. म्हणजे आपलं उत्तर काय येणार, 36. पर्याय क्रमांक 1 36. प्रश्न क्रमांक 79. प्रश्न क्रमांक 79 IZ5. त्यानंतर 6x 7. त्यानंतर 17V9. त्यानंतर 22T11. तर पुढं काय म्हणते. तर पहा इथं काय झालेलं आहे, तर इथं आपण अल्फाबेट हा 1 सोडून 1 घेतलेला आहे. ठीक आहे. तर मग इथं पाहू, इथं पहा ST नंतर U सोडला V नंतर V. पहा इथं ABC पहा TUV. इथं काय सोडला, इथं आपण W सोडला. इथं X नंतर इथं काय सोडला, Y सोडला. इथं काय आला, Z आला. मग टीच्या अगोदर जर का आपण इकडे पर्यायामध्ये सोडतो म्हटलं तर टीच्या अगोदर इकडे काय येणार, इथं येणार R. इथं कोण येणार, R येणार. मग R कुठं दिसून आला आपल्याला, R पर्यायामध्ये किती, 3 ठिकाणी आहे. पर्यायामध्ये 3 ठिकाणी आपल्याला R. मग आता पुढं जर का आपण विचार करतो म्हटलं तर इथे किती आहे, 1 आहे. इथं किती आहे, 6 आहे. म्हणजे किती जोडले, इथं आपण 5 जोडले. ठीक आहे. इथं किती जोडले, 5 जोडले. इथे किती आहे, 13 आहे. ठीक आहे. इथं किती आहे, 13. इथं 5 जोडले. इथं 6 6 12. इथं किती जोडून आले आपण, 7 जोडून आलो. ठीक आहे. इथं किती जोडून आलो आपण, इथं किती जोडून आलो, इथं 9 जोडून आलो. कारण की 13 आणि 9 किती झाले, 22. मग आता समोर किती जोडा लागणार, 11 जोडा लागणार. म्हणजे 22 आणि 11 किती झाले, 33. म्हणजे 33R. 33R कुठं आहे, तर 33R हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आणि 4 मध्ये आहे. पुढचा शेवटचा शब्द आपल्याला पाहावा लागेल. इथं 5 आहे. 5 आणि 2 झाले 7. 7 आणि 2 झाले 9. 9 आणि 2 11. 11 आणि 2 किती झाले, 13. म्हणजे 33R 13. म्हणजे पर्यायामध्ये 33R 13 पर्याय क्रमांक 3 आहे.
प्रश्न क्रमांक 80 तीन भावांच्या 10 वर्षाच्या पूर्वीची बेरीज किती होते म्हणते 60. हे तीन भाऊ होते, समजा ए अधिक बी अधिक सी यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होती 60 वर्षे होती. मग आता 10 वर्षापूर्वी होते, हे कधी होते 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी किती होते 60. मग आता 10 वर्षापूर्वी होते, मग आज काय होते प्रत्येक भाऊ किती 10-10 वर्षांना वाढणार, म्हणजे प्रत्येक भाऊ 10-10 वर्षांना वाढणार, म्हणजे प्रत्येकाचं वय किती होऊन जाणार एकूण 30 न वाढणार, म्हणजे 60 आणि 30 किती होणार 90 काय होणार आजचं वय किती होणार 90. मग 20 वर्षांनंतर म्हणते त्यांच्या वयाची बेरीज किती, मग 20 वर्ष, मग प्रत्येक भाऊ 20-20 वर्षांना वाढणार, म्हणजे ए 20 न वाढणार, बी पण 20 न आणि सी पण 20 न, म्हणजे एकूण किती वर्ष वाढणार 60 वर्ष वाढणार, म्हणजे याच्यात 60 आपल्याला प्लस करून द्यावं लागेल. ठीक आहे, मग 90 आणि 60 किती झाले 150, म्हणजे 20 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती राहील 120 असणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 120. प्रश्न क्रमांक 84 जर एका सांकेतिक भाषेत आपल्याला 786 VERY नाही 786 म्हणजे आपल्याला दिलेलं आहे 786 म्हणजे STUDY, त्यानंतर VERY, त्यानंतर HARD असं दिलेलं आहे. त्यानंतर 958 म्हणजे दिलेलं आपल्याला HARD, त्यानंतर WORK, त्यानंतर PASS. ठीक आहे, त्यानंतर दिलेलं आहे 645 म्हणजे आपल्याला दिलेलं आहे STUDY, त्यानंतर AND, त्यानंतर WORK असा शब्द दिलेला आहे. तर VERY साठी कोणता अंक येणार म्हणते. तर पहा आता अशा प्रश्नात आपल्याला नेहमी वेगवेगळ्या चिन्हाचा वापर करायचा. तर पहा इकडे जो तुम्हाला कॉमन अंक दिसते त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आपण कॉमन शब्द पाहिले पाहिजे. तर इथं या ठिकाणी आपल्या लक्षात येते का इथं आपल्याला 8 दिसून आला कॉमन आणि इकडे सुद्धा 8 दिसून आला. तर ह्याच दोन लाईनीत कोणता शब्द आपल्याला इथं कॉमन दिसून आला, तर आपल्याला शब्द इथं कॉमन दिसून आला, तर इथं हा शब्द कॉमन दिसून आला HARD. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण इथं विचार करतो म्हटलं तर इथं हा 6 अंक आपल्याला कॉमन दिसून आला आणि तिसऱ्या लाईनीत 6 अंक कॉमन दिसून आला. तर पहिल्या आणि शेवटच्या लाईनीत कोणता हा STADY हा शब्द आपल्याला कॉमन दिसून आला. तर मग आपल्याला विचारला का वेरी हा विचारलेला VERY विचारला, मग VERY साठी फक्त आपल्यावर एकच अंक उरला तो म्हणजे कोणता 7. म्हणून आपलं उत्तर काय ना पर्याय क्रमांक 3 7. पर्याय क्रमांक 85 एकही चिमणी कावडा नसते म्हणते. ठीक आहे, तर पहा इथं एकही चिमणी, इथं आपण चिमणी घेऊ आणि एकही चिमणी कावडा नसते, एकही चिमणी कावडा नसते म्हणजे या दोघातला काही संबंध नाही आहे. सर्व कावडे बगडे आहेत. आता हे कावडे जे आहे सर्वचे सर्व कसे आहे म्हणते बगडे आहेत. ठीक आहे, आता याची दोन आकृती निघतात. दुसरी आकृती अशी सुद्धा निघते की पहा एकही चिमणी, आता इथं काय काढली आपण चिमणी काढली, सर्व कावडे बगडे आहे म्हणते, सर्व कावडे आणि हे सर्वचे सर्व काय म्हणते बगडे आहे, म्हणजे सर्वाचा सर्व शब्द हा काय ते आतमधल्या सर्व शब्दाला काय करते घेरून घेते. तर काय ते इथं काय म्हणते सर्व कावडे काय म्हणते बगडे आहे, सर्व कावडे बगडे आहेत. आणि एकही चिमणी पहिले काय म्हणते एकही चिमणी कावडा नाही, एकही चिमणी कावडा नाही तर बगडे असू शकते ना, बगडे असू शकते, कावडा नाही आहे. ठीक आहे, कावडा आणि चिमणीमध्ये काही साम्य नाही आहे, परंतु बगडे तर असू शकते, म्हणून आपण ही आकृती अशी सुद्धा काढू शकतो. तर पर्यायामध्ये काय म्हणते तर काही बगडे कावडे असतात, काही बगडे, आता काही बगडे कावडे आहे इथं सुद्धा आहे आणि काही बगडे कावडे इथं सुद्धा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे दोन्ही ठिकाणी काय बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणते एकही बगडा चिमणी नाही, एकही बगडा चिमणी नाही इथं बरोबर आहे. ठीक आहे, एकही बगडा चिमणी इथं बरोबर, परंतु इथं बरोबर आहे काय, कारण की याच्यातला काही भाग चिमणीचा बगड्यात गेलेला आणि बगड्याचा भाग चिमणीत गेलेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं दोन्ही ठिकाणी काय होते फक्त पर्याय क्रमांक 1च बरोबर येऊन आला, परंतु दुसऱ्या पर्यायामध्ये दोन्हीच्या दोन्ही आकृतीसाठी ते ग्राह्य धरलं चाललं नाही, म्हणजे इथं होऊन आलं, इथं नाही होऊन आलं तर इथं होऊन आलं, म्हणजे दोन्ही आकृतीत काय आले पाहिजे बरोबर आले पाहिजे तरच ते बरोबर असते, परंतु इथं होऊन आलं इथं नाही होऊन आलं म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार नाही. मग काय येणार फक्त पर्याय क्रमांक 1, फक्त एक अनुमान काय आहे सत्य आहे. प्रश्न क्रमांक 86 काय म्हणते आरशातील प्रतिमा ओळखा म्हणते. मग आरशातील प्रतिमा एक असते आरसा आणि आरशातील प्रतिमा दुसरं असते पाण्याची प्रतिमा, असं दोन प्रश्न तुम्हाला विचारते. तर पहा इथं या ठिकाणी मी हा एक शब्द लिहितो, इथं समजा ए हा एक शब्द लिहिला. ठीक आहे, याची आपल्याला काय करायची आहे, समजा आरशातील प्रतिमा काढायची आहे. तर आरशातील प्रतिमा म्हणजे बाजून काढायला लागते. मग प्रश्न आपण इथं एक ठिकाणी ए लिहिला आणि दिलेल्या आकृतीला काय करायचं फक्त असं बाजूनं पलटून द्यायचं. आलं लक्षात. तर हे काय होऊन जाणार आरशाची प्रतिमा होऊन जाणार. मग जर का समजा विचारलं तुम्हाला पाण्याची प्रतिमा म्हटलं तर पाण्याची प्रतिमा तुम्हाला अशी दिलेली आहे, मग दिलेल्या आकृतीला काय करायचं फक्त असं पलटून द्यायचं. आलं लक्षात. पाण्याची प्रतिमा खालून असते म्हणून काय करायचं अशी पलटून द्यायची, हे काय होणार तुमची पाण्याची प्रतिमा. परंतु आरशाची प्रतिमा म्हटली तर काय करायचं पेज बाजूनं करायचं आणि पाण्याची प्रतिमा म्हटली तर पेज काय करायचं
उरपाटा करायचा म्हणजे तुम्हाला उत्तर काय भेटून जाते, दोन्हीची दोन्ही भेटून. आरसा म्हटलं तर पेज बाजूनं करायचं आणि पाणी म्हटलं तर पेज कसं करायचं, उलटं करायचं. आलं का लक्षात. म्हणून यामध्ये जर का समजा आपल्या प्रश्नावरून जर का आपण पर्याय पाहतो म्हटलं तर 86 मध्ये काय येणार, पर्याय क्रमांक 4 आपली काय येणार, आरशातील प्रतिमा येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90. प्रश्न क्रमांक 90 आपल्याला इथं दिलेला आहे. समजा हा एक चौकोन दिलेला आहे. ह्या चौकोनातल्या आपल्याला संख्या विचारल्या. इथं 8, 17, 23, 8, 17, 33. त्यानंतर इथं समोर आपल्याला विचारला 12, 5 आणि 29. इथं 10, 13 आणि प्रश्नार्थक चिन्ह. मग काय झालेलं आहे, 8 ची काय केली, इथं दुप्पट केली. म्हणजे 8 दुनी किती झाले 16, 16 आणि 17 किती झाले 33. मग तसंच 12 ची दुप्पट 24 आणि 5 किती झाले 29. मग तशी 10 ची दुप्पट 20, 20 आणि 13 किती होऊन आले तुमचे, पुन्हा इथं 33 होऊन आले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 33. प्रश्न क्रमांक 92. प्रश्न क्रमांक 92. परीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारले होते. त्या परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाला 4 गुण मिळतात. चुकीच्या प्रश्नाला 2 गुण कमी होतात. जर एका व्यक्तीला म्हणजे व्यक्तीला 50 गुण मिळाले असतील तर किती प्रश्न बरोबर असतील. तर पहा इथे लक्षात घ्या, परीक्षेत 50 गुण मिळतात. म्हणजे काही प्रश्न आहे म्हणजे बरोबर उत्तरासाठी आणि चुकीच्या उत्तरासाठी. म्हणजे एकूण प्रश्न त्याने काही प्रश्न बरोबर सोडवले आणि काही प्रश्न त्याने चुकीचे सोडवले. म्हणजे एकूण प्रश्न किती सोडवले त्याने, 50 सोडवले. पुढे म्हणते बरोबर उत्तरासाठी म्हणजे आपण एक्स बरोबर काय पकडू, एक्स म्हणजे आपण बरोबर पकडू. ठीक आहे, एक्स बरोबर पकडू आणि वाय बरोबर काय पकडू, चूक. तर एक्स प्रश्न सोडवले आणि वाय प्रश्न सोडवले. म्हणजे काही बरोबर प्रश्न सोडवले, काही चुकीचे प्रश्न सोडवले. म्हणजे असे एकूण 50 प्रश्न सोडवले. मग त्यांना चुकीच्यासाठी बरोबरसाठी 4 गुण मिळतात. म्हणजे बरोबरसाठी 4 गुण म्हणजे 4x आणि चुकीच्यासाठी 2 गुण कमी होतात. म्हणजे काय होणार, -2. आणि असे करून त्याला किती मार्क भेटले म्हणते, असे करून 50 मार्क भेटले. म्हणजे इथं लिहू आपण बरोबर 50. मग आता काय करायचं, तर आता इथं तुम्हाला समीकरण सारखं करणं आहे. म्हणजे इथं वायची किंमत आपण सारखी करू. वायची किंमत जर का सारखी करायची तर आपण याला कितीनं 2 न गुणून घेऊ. 2 जर का गुणतो म्हटलं तर इथं होणार 2 गुणिले x म्हणजे 2x. इथं 2y बरोबर इथं किती होणार 50, दोन्ही किती होणार 100. खालची संख्या 4x वजा 2y बरोबर किती होणार 50. मग आता याची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. बेरीज करताना इथं बेरीज प्लस मायनस मायनस आणि प्लस मायनस मायनस म्हणजे कुठून जाते, 4 2 किती होणार 6x बरोबर किती होणार 150. तर x बरोबर 150 भागेला 6. तर साइन 2 12 उरले 3, 6 पंचे 30. म्हणजे x बरोबर किती आला 25. म्हणजे बरोबर उत्तरासाठी किती, बरोबर उत्तर काय होतं आपलं x आणि x बरोबर किती आला 25. म्हणजे त्यानं बरोबर किती प्रश्न सोडवले असेल, तर 25 प्रश्न सोडवले असणार. 93. प्रश्न क्रमांक 93. सागर विजयपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे, सुमित सागरपेक्षा उंच आहे आणि श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण. तर पहा इथं लक्षात घ्या, सागर काय म्हणते, सागर हा विजयपेक्षा उंच आहे. सागर हा विजयपेक्षा उंच आहे. म्हणजे वर खाली आपण याची मांडणी करायची. लक्षात घ्या, उंच म्हटलं, बारीक जाळा म्हटलं, गरीब श्रीमंत म्हटलं, लहान मोठा म्हटलं तर मांडणी कशी करायची, वर खालीच करायची, जेणेकरून आपलं चुकणार नाही. तर सागर हा विजयपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. म्हणजे इथं श्रीकांत कुठे दिसून ते वेगळे लिहा. अजित श्रीकांतपेक्षा काय म्हणते उंच आहे, म्हणजे इथं श्रीकांतपेक्षा उंच आहे. त्यानंतर सुजित सागरपेक्षा उंच आहे. सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. म्हणजे सुजित इथे येणार, सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. श्रीकांत म्हणते सुजितपेक्षा, मग सुजित कुठे येणार, श्रीकांत जो आहे हा सुजितपेक्षा उंच आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा श्रीकांत कुठे जाणार, इथं वरती जाणार, त्याच्यावरती कोण येणार, इकडे अजित येणार. ठीक आहे, मग अशा प्रकारे याची मांडणी होतं. सर्वात उंच कोण आहे, तर पुढेपैकी सर्वात कमी उंच कोण आहे, विजय आहे. तर पर्याय क्रमांक 3 काय येणार, विजय. क्रमांक 94 म्हणते इंग्रजी वर्णमाले डावीकडून 18व्या अक्षर पासून डावीकडे 17वे अक्षर कोणते. तर पहा आता एकदम सोपी प्रश्न आहे. इथं फक्त शब्द काय लागलेला आहे, पासून. तर नेहमी लक्षात ठेवा जर सारखी बाजू आहे म्हणजे डावी बाजू आहे किंवा उजवी बाजू आहे, तर नेहमी काय होणार, नेहमी त्याची काय होणार, वजाबाकी होणार. तर काय म्हणते इथं प्रश्नात, डावीकडून काय म्हणते, डावीकडून 18व्या अक्षर पासून आहे ना, डावीकडून 18व्या अक्षर पासून डावीकडे किती म्हणते, डावीकडे 7वे अक्षर कोणते, डावीकडे 7वे अक्षर कोणते. मग आता बाजू जर का तुमची सारखी आहे तर डावी बाजू आहे, म्हणजे काय होणार इथं वजाबाकी. 18 मधून 7 गेला किती उरून आले 11. म्हणजे आता आपले 11व्या क्रमांकावर कोण आहे असं तुम्हाला माहित पडायला पाहिजे. मग डावीकडून 11वा कोणते, ते डावीकडून जर का 11वा म्हटलं तर कोण येते, के येते. परंतु इथं शब्द कोणता लागलेला आहे, पासून हा शब्द लागलेला आहे, म्हणजे तो सुद्धा शब्द घ्यायला लागते. मग 11 + 1 काय करायला लागणार, 12 आणि 12वर कोण येणार, यल. म्हणून आपलं उत्तर काय असणार, यल. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 96. प्रश्न क्रमांक 96. साई एका दिशेला चालायला सुरुवात करतो. तो 20 मीटर अंतर चालतो, नंतर तो उजवीकडे वळतो व 15 मीटर चालतो, पुन्हा उजवीकडे वळतो व
15 मीटर चालतो, पुन्हा उजवीकडे वळतो, 5 मीटर चालतो, पुन्हा डावीकडे वळतो, 10 मीटर चालतो, पुन्हा उजवीकडे वळून तो शेवटी चालत गेला तर त्याची दिशा पश्चिम होती. तर सुरुवातीची दिशा कोणती म्हणते. आता प्रश्न हा दिशा ज्ञानचा प्रश्न असून एकदम कसा आहे, विरुद्ध प्रश्न विचारला, म्हणजे सुरुवातीची दिशा विचारली का विचारली तुम्हाला, सुरुवातीची दिशा विचारली. तर पहा अशा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक सांगतो. तर असं जर समजा उजवी डावी अशी जर का तुम्ही चालत गेले तर हे काढायला थोडं कठीण जाते, म्हणून जबरदस्त ट्रिक सांगतो. तर पहा सुरुवातीला तर कोणत्या दिशेला होता माहिती, म्हणजे आपण प्रश्नार्थक चिन्ह घेतला. मग तो पहिले काय म्हणते 20 मीटर चालतो आणि सुरुवातीला 20 मीटर चालतो व चालल्यानंतर तो उजवीकडे पलटतो, म्हणजे उजवी बाजू. मग त्यानंतर कुठं पलटतो, उजवीकडे पलटतो, पुन्हा डावीकडे पलटतो, मग कोणती बाजू, डावी बाजू. मग नंतर 15 मीटर चालतो, पुन्हा उजवीकडे पलटतो, उजवीकडे पलटून 5 मीटर चालतो, पुन्हा डावीकडे वळतो व डावीकडे वळून 15 मीटर, डावीकडून 10 मीटर चालतो, पुन्हा उजवीकडे वळतो आणि चालत जातो. तर शेवटी त्याची दिशा कोणती आहे म्हणते, शेवटी त्याची दिशा कोणती येते म्हणते, पश्चिम दिशा येते म्हणते. मग आता पहा अशा गणितात कसं करावं लागते. तर इथं दोन विरुद्ध बाजू काय होते, कटते, म्हणजे कॅन्सल होते. एक उजवा एक डावा, एक उजवा एक डावा, उरला कोणता, शेवटी उजवा बाजू उरला. मग शेवटी आता दिशा त्याची कोणती होणार, म्हणजे उत्तर, दक्षिण, हे पूर्व आणि पश्चिम. शेवटी दिशा कोणती होती म्हणजे पश्चिम, म्हणजे शेवटी तो पश्चिम दिशेकडे पाहून आला. मग उरली बाजू कोणती आपली, उजवी. मग आपल्याला आता प्रश्न कसा आहे, विरुद्ध, म्हणजे प्रश्न उलटा विचारलेला आहे. जर समजा बाजू इथं उजवी उरली तर पश्चिमेकडे उजवी बाजू कोणती येणार, उत्तर. परंतु इथं प्रश्न उलटा विचारला, म्हणजे सुरुवातीची समजा आपली दिशा विचारली आहे तर इथं उजवी उरली तर आपण काय घ्यायला लागेल तुम्हाला, डावी. म्हणजे पश्चिमच्या डावीकडे बाजू कोणती येणार, दक्षिण. म्हणजे याचं उत्तर काय येणार, दक्षिण. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 97 एक लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन हा शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी प्रजासत्ताक दिन कधी असेल. मग पहा स्वातंत्र्य दिन, पहा लक्षात घ्या, स्वातंत्र्य दिन कधी असतो, नेहमी 15 ऑगस्टचा असतो. आणि प्रजासत्ताक दिन हा कधी असते, 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन असतो. आपल्याला हे माहित पाहिजे. तर पहा लक्षात घ्या की साधारण वर्ष बरं ठीक आहे, साधारण वर्षात जर का समजा तुम्हाला प्रजासत्ताक दिन पासून स्वातंत्र्य दिवस जायचा आहे, जर साधारण वर्षात प्रजासत्ताक दिन पासून स्वातंत्र्य दिवस जायचा आहे तर नेहमी किती दिवस प्लस करायचे, 5 दिवस प्लस करायचे. ठीक आहे. जर मग लीप वर्ष असणार, लीप वर्ष असणार तर नेहमी किती दिवस प्लस करायचे, 6 दिवस प्लस करायचे. कुठून, प्रजासत्ताक दिन पासून, म्हणजे जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत जासाठी. मग तेच जर का समजा आपल्याला स्वातंत्र्य दिन पासून प्रजासत्ताक दिन जर का म्हटलं, साधारण वर्ष असून तर काय करायचं, 5 दिवस काय याचं मागं याचं. आणि लीप वर्ष म्हटलं तर काय येणार, 6 दिवस आपल्याला मागं यायला लागणार. तिथं प्रश्नात काय म्हणते, जर स्वातंत्र्य दिवस कधी होता म्हणते, शुक्रवारचा होता. स्वातंत्र्य दिन हा कधी होता म्हणते, शुक्रवार. स्वातंत्र्य दिन हा शुक्रवारचा होता आणि आपल्याला जायचं कोणता, प्रजासत्ताक दिन. म्हणजे आपल्याला मागं यायचं आहे. मग मागं यायचं आहे म्हणजे काय करायला लागणार, आता 6 दिवस आपल्याला मागं घ्यायला लागेल. मग शुक्रवारचे 6 दिवस मागं या. प्रत्येक हप्त्यात दिवस किती असते, 7. शुक्रवारच्या 6 दिवस मागं या, किंवा एक काम करा, एक दिवस पुढे जा, म्हणजे 6 + 1 म्हणजे किती येणार, शनिवार. म्हणून आपलं उत्तर काय येणार, शनिवार. पर्याय क्रमांक 1 शनिवार. क्रमांक 100 म्हणते 21 + 43 = 37. त्यानंतर 54 + 63 = 99. त्याचप्रमाणे 31 + 18 = 49. तर 43 + 52 म्हणजे किती. तर पहा इथं झालेलं काय, तर याची बेरीज केलेली. पहा 2 आणि किती होणार, 3, हा 3 इथं लिहिला, 4 आणि 3 किती, 7 इथं लिहिला, 5 आणि 4 9, 9 इथं लिहिला, 6 आणि 3 9 इथं लिहिला, 3 आणि 1 4, हा 4 इथं लिहिला, 8 आणि 1 9 इथं लिहिला. त्याचप्रमाणे 4 आणि 3 किती होणार, 7, 5 आणि 2 किती होणार, 7. म्हणून उत्तर काय येणार, 77. म्हणजे पर्याय क्रमांक 2 77.